आज बनवूया आपण इथं उपवासाचे डोसे. साबुदाणे वडे किंवा खिचडी खाऊन तर सर्वांनाच कंटाळा येतो, म्हणून थोडंसं वेगळं. साबुदाणे, वरीचे तांदूळ आणि शेंगदाणे आपल्याला 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत आणि हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. वाटताना याच्यामध्ये 2 ते 3 मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा साखर टाकायची आहे. व्यवस्थित असं बॅटर आपल्या डोशाचं नेहमीच असतं त्या पद्धतीचं करून घ्यायचं. नंतर आपण चटणी करून घेणार आहोत. चटणीमध्ये खोबरं, मिरची आणि शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. मीठ टाकायचं आहे. बस आपली चटणी तयार. आणि आपण नेहमी जसे तांदळाचे घावणे बनवतो त्याच पद्धतीचे घावणे इथं वरीच्या तांदळाचे आणि साबुदाण्याचे बनवायचे आहेत. मस्त लगेच झटपट तयार होतात हे घावणे आणि चवीला तर अप्रतिम लागतात. मस्त अशी रेसिपी आहे ही. या एकादशीला तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. याचा डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. बघितला नसेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. धन्यवाद.